नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 करिता शिपाई व हमाल या पदांसाठी संभाव्य असे प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे असणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे। प्रश्न क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राज्यपाल या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, संविधानातील कलम 227 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अधीनस्थ न्यायालयावर देखरेख हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत कामकाजाची भाषा कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, इंग्रजी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, संविधानातील कलम 226 अंतर्गत रीट जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 6, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय प्रमुख व्यक्ती कोण असते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मुख्य न्यायाधीश। प्रश्न क्रमांक 7, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, पणजी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याची तरतूद कोणत्या कलमांमध्ये आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम आहे? तर ते कलम आहे ऑप्शन बी, 217। हे जे कलम आहे ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 9, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राज्यपाल व भारताचे सरन्यायाधीश। प्रश्न क्रमांक 10, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी किमान वकिली अनुभव किती वर्षाचा असावा लागतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे 10 वर्ष। प्रश्न क्रमांक 11, उच्च न्यायालयाच्या कामकाजावर नियंत्रण कोणाचे असते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मुख्य न्यायाधीश यांचे नियंत्रण असतं। प्रश्न क्रमांक 12, संविधानातील कलम 214 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उच्च न्यायालयाची स्थापना। प्रश्न क्रमांक 13, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 62 वर्ष या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठे किती आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 4 या प्रश्नाचे उत्तर आहे। कोणकोणते आहेत? नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्यात मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 3 या प्रश्नाचे उत्तर आहे। कोणकोणते आहेत? नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी। प्रश्न क्रमांक 16, न्यायाधीश पदासाठी वकिली अनुभवाची गणना कधीपासून आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, बार कौन्सिल नोंदणीपासून। प्रश्न क्रमांक 17, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सर मॅथ्यू सोस। प्रश्न क्रमांक 18, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या स्थापत्य शैलीत बांधले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या स्थापत्य शैलीत बांधले आहे? तर ते गॅथिक या शैलीत बांधले आहे। प्रश्न क्रमांक 19, मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ कधी सुरू झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 1981।
प्रश्न क्रमांक 20. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाची वेळ कोण ठरवते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मुख्य न्यायाधीश हे कामकाजाची वेळ ठरवतात. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.